बघू शकता धनुष्कोडी हा भारताचा आपला शेवटचा टोक. तर दोन समुद्र एकत्र होतात आणि इकडून श्रीलंका 18 किलोमीटर लांब आहे. ट्रिप अशी काढा जिथे रस्ताच संपला पाहिजे. लास्ट पॉइंट ऑफ इंडिया. गणपती बाप्पा. मारी कर्नाटक वाटते यार. बादशाह पहिल्यांदा हाती जवळ ना बघते. पूर्ण आजचा एकदम भारी दर्शन झालं सगळा. नमस्कार मंडळी, मी रितेश मोरे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. नमस्कार मंडळी, मी रितेश मोरे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी आता आपण चाललोय धनुष्कोडीला आणि आजचा आणि उद्याचा हा पूर्ण ब्लॉग असणार आहे आणि त्यानंतर कन्याकुमारी तो आपला वेगळा ब्लॉग असणार आहे. सो आता आपण चाललोय धनुष्कोडीला. इथं गाडीजवळ थांबली सगळीजण. 101 ड्रेसिंग मारेल सगळेही. इथं धनु आलाय. आता आम्ही जाऊ खाली. चाललोय आता डायरेक्ट शेवटचा पॉईंट आपला इंडियाचा शेवटचा पॉईंट आणि तिथनं श्रीलंका 18 का 24 किलोमीटरवर दिसते आपल्याला. चला तर जाऊ तिथं. फायनली आता आपण धनुष्कोडीला पोहोचू. या साईडला तुम्ही बघू शकता आणि दोन्ही साईडला म्हणजे खायला लाटा बघ असल्या मारतात. दोन्ही साईडला मस्त असं समुद्र आहे आणि गर्दी पण जाम आहे. आपण पोहोचू. आपण वगैरे लावले आपण आणि या साईडला तुम्ही बघू शकता व्ह्यू बघू शकता तुम्ही. एकदम बादशाह काय भारी आहे माणसे. नंबर ना आपल्याकडे असं पण असतं तर एकदम भारी. वरचा टोक आहे. जाऊ आपण तिकडं. जाम गर्दी आहे. बघा शंख बिंक आहेत ते नंतर बघू आपण. मस्त आहे सांग. पहिला आपण जरा इथे जाऊन बघूया. काय दादा मस्त आहे ना. एक नंबर अच्छा. बघू शकता धनुष्कोडी हा भारताचा आपला शेवटचा टोक. रस्सी कशा लागणार. यंदा कोणता रस्सी कलरचे लागणार सगळे. दोन समुद्र एकत्र होतात आणि इकडून श्रीलंका 18 किलोमीटर लांब आहे. सध्या तरी आपल्याला दिसत नाही श्रीलंका, पण इथून 18 किलोमीटर लांब श्रीलंका आहे. आणि असं वाटत नाही आपण जास्त खोल आलो. कारण इथं बघा तुम्ही माती तुम्हाला बघायला भेटते. इकडं समोर पण दगड आहेत. राम सेतू पण इथंच आहे. इथं कुठं आहे पण ते समजत नाही. इथनं समोर नाही मला वाटते. फोटो काढायला आलोय तेव्हा आम्हाला एक डायलॉग सुचला आयुष्यात. ट्रिप अशी काढा जिथे रस्ताच संपला पाहिजे. लास्ट पॉइंट ऑफ इंडिया. इंडियाचा लास्ट पॉइंट आहे आणि तिथं आम्ही आहोत. एक नंबर असा बादशाह वाटते आम्हाला आता सध्या तरी. तीन बादशाह आहे. अच्छा. ट्रिप अशी काढा की तो तेव्हा तुम्ही बघितलं शिव किती गर्दी होती ना. आता बघा जसा सनसेट झाला ना तशी गर्दी गेली सगळी. सनसेटसाठी खास येतात आणि बघा महाराष्ट्रातनच गाडी आले. चाललं ना आता ची मंडळी. दोन्ही पण गाड्या बघा अशा लावल्या. चला आता निघलो धनुष्कोडीशी.
फोटो बिटो काढले सगळा मजा केली तर सगळी एक हातान आता गाड्या बिड्या निघल्या आणि बादशा व्ह्यू आहे पण ते व्ह्यू त्याच्या पण कसला दिसतंय फुल भारी. चला निघलो आता. अननस पण भारी लागते. अननस पण भारी लागते आमचं तणे पण भारी दिसते. चला आता माणसाने आंबा आणलं कच्चा आंबा धनु काय खा खा. फायनली आता आम्ही आलोय आमच्या हॉटेल जवळ आलोय. आता इथनं जेवायला जाऊ वरती नाही जाणार गाड्या वगैरे लावल्या तिकडं आता जेवायला. आणि आई तर नॉनव्हेज सगळ्यांना पाहिजे कारण आमची सगळी पोरं युवाईच आहेत सगळी जण चाललोय. तुला नॉनव्हेज पाहिजे का व्हेज? नॉनव्हेज तो वैश आहेस ना तू आता का रोज मासे खाणारी पोरं ना आपण चिकन खातो मच्छी मटन असं काहीतरी चाललोय. असलं तर उत्कृष्ट मजा हॉटेल भेटलाय फायनली आम्हाला. गाडी लावली बघा पोरीसारखा आहे पण आतमध्ये जाम मोठा आहे तो झाड आहे. रोलय आणि पराठा आहे सगळ्या मस्त ताव मारलाय तिथं आई अर्धी जण आणि टेस्ट पण केला सोनूने भारी लागते बोलते. आता मी पण खातोय. चला नंबर दुकान आहे नॉनव्हेजचा भेटला पण बादशाह आहे. मॅम फक्त दिसते बाकी मला काहीच नाही दिसत. दुकानाचं नाव पण नाही समजलं पण भारी आहे. एम निवडा फक्त वरती बाकी सगळं त्यांची भाषा आहे पण भारी आहे ना सगळं. दादा जेवण वगैरे करून झालंय आणि आता आम्ही आलोय रूमवर आणि घसा बेकार दुखते या बघा गोळ्या बिल्या घेतल्या. आणि उद्या आपण रामेश्वरम त्याच्या अगोदर सकाळी लवकर उठून आपल्याला 22 कुंडांचं स्नान करायचं आहे. आणि आता रूमवर चाललोय सगळे रूमवर आलोय आम्ही. सो झोपू जरा आराम बिराम करू आणि डायरेक्ट उद्या सकाळी लवकर उठत आहे 4 वाजता. हाय नमस्कार गुड मॉर्निंग. 4 वाजता तर नाही उठलो आम्ही पण जरा लेट उठलोय. आता कॉफी वगैरे पिऊ आणि पहिला आपण जाऊ 22 कुंडांचं स्नान करायला जाऊ आणि त्याच्यानंतर आपण जाऊ रामेश्वरात. चालतंय त्याच्यानंतर आपण जाऊ पहिला लुंगी बिंगी घेऊ सगळीजण आणि नंतर मग मस्त डबल इथं येऊ रूमवर आणि घालू बिलू लुंगे बिंगे पूर्ण ड्रेसिंग मारू सगळीजण आणि नंतर मग परत मंदिरात जाऊ पाया पडण्यासाठी. पहिला आपण हे पितो पहिला आपण मस्तपैकी अशी कॉफी पिऊ. तर तुम्ही रामेश्वरला आलं आणि जर तुम्ही 22 कुंडांचा स्नान न केला तर तुमची ट्रिप अपूर्ण आहे. आपण चाललोय निघलोय रूमवरून चालू सगळे जण खाली गेले. यश आणि मी राहिलोय त्याचा मी पण खालते सगळेजण. आता 22 कुंडांना किती पैसे घेतात ते बघायला लागेल कारण जास्त पण असते कमी पण असते. आणि आम्ही चाललो आता शनिवार रविवार आहे तर जास्त असते सगळी थांबली नाही. चला रा लॉक लावला ना मी निघलोय बघा आमची सगळी गँग सॅटर्डे मध्ये शूट गँग परत 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 दिल दे नजर चाललोय आता सगळी जण. असा समुद्र आहे एक नंबर आहे. आपण सगळे बघा स्नान करताना सगळेजण स्नान करताना नंबरचा नाही. आम्ही डुबक्या बिबक्या नाही राहणार फक्त अंगावरना फक्त पाणी शिंपडू आणि जाऊ मग पुढं. जाम गर्दी आहे. जेव्हा राम रावणाला मारून आलता ना तेव्हा त्यांनी इथं स्नान केलता. आता आपण पण जाऊ इकडे जरासा पाणी घेऊ पाय धुवू फक्त आपण इथं.
या चला, जास्त ना फक्त पाय भिजवला आम्ही. समुद्रात स्नान केलं आपण. स्नान म्हणजे फक्त पाय भिजवलं आणि थोडं डोक्यावरनं पाणी टाकला. आता चाललोय 22 कुंडांमध्ये. आलं तर नॉर्थ साईडचा गेट आहे मंदिराचा, तिथून हे आहे आपली एंट्री आहे. नॉर्थ साईड गेटमधून एंट्री आहे. तिथून तुम्ही 22 कुंडांचा स्नान करायला जाऊ शकता. चाललो आता आतमध्ये आलो आम्ही. हो, गर्दी आहे. मोबाईल अलाउड नाही, तर पण मी मध्ये मध्ये दाखवायचा प्रयत्न करीन तुम्हाला. बघा फायनली आता आपण पोचले आतमध्ये, पण फोन अलाउड नाही आहे. जसा दाखवायला भेटेल तसा आपण दाखवू. फायनली आता आपण जाऊ. तिकीट वगैरे काढलाय. तिकीट आपल्याला 25ला भेटला ना, 25 रुपये भेटला आपल्याला. भगवान रामने रावणावर विजय मिळवल्यानंतर पापमुक्तीसाठी आणि सैन्यांची ताण भागवण्यासाठी आपल्या बाणाने हे तीर्थ निर्माण केल्याचे मानले जाते. या 22 कुंडामध्ये स्नान करणे हे येथील तीर्थयात्रेचा एक मुख्य भाग आहे, जे पापमुक्तीसाठी मानले जाते. झालं सगळं. आता चालू आहे बाहेर. गणपती बाप्पा 22 कुंडांचा स्नान करून झालाय. आता आपण लुंगी बिंगी घ्यायला चाललोय. लुंगी घेऊ आणि मस्त ड्रेसिंग मारू. अन्न बनू काय अन्न आणि जाऊ आपण. एक दोन ओपनर का एक है. तो तिकडे फुल मारायचं. राईट साइड राजेश पण अंदर ऊपर राईट. तुम्ही घालणार 150 रुपयाला सांगितले. 150 रुपयाला बाकी आहे ती असं 100 रुपयाला. त्याला नंतर पकडलं. चांगली घेतो आम्ही, कारण तिकडे पण घालायचं आहे केरळला. वाईट पण चांगला वाटते. माझ्याकडे वाईट शर्ट आहे, वाईट घेऊ. चला फायनली आपण आलो रूमवर. आपण पहिला गेलतो समुद्रात, तिथं आपण स्नान केला आणि त्याच्यानंतर आपण 22 कुंडात स्नान केला. आता चेंज करू. लुंगी बिंगी सगळा घेतला आहे. आता मस्तपैकी घालू आणि मंदिरात जाऊ दर्शनासाठी. फायनली आता आम्ही निघलोय. चालू आता रामेश्वरम टेम्पल. पुन्हा दर्शन वगैरे करू आपण. आता तुम्हाला लुक दाखवते माझा. अर्धा तास तरी लागला लुंगी नेसायला सगळ्यांना. बादशाह मारी करडाक वाटते यार. चला आता जाता नारियल अन्ना. म्हणजे बघा कसलं दिसतंय माशाल्लाह. आता चाललोय. पहिला आपण मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ आणि त्यानंतर आपण कन्याकुमारीला जायला निघू. पूर्ण व्लॉग तुम्हाला त्याच्यात बघायला भेटेल. कन्याकुमारीचा पुढचा व्लॉग असेल. तर अण्णा लोक चालन तयार. लुंग्या बिंग्या घातल्या. आयुष लुंगी दाखव. मारी ना देखो ना. चला आता चाललोय आपण डायरेक्ट देवळात. दाखव. आलीस तू ब्लॉग मध्ये आलीस. जाऊ नक्की बघ ब्लॉग मध्ये आलीस. आलोय मंदिराजवळ. काही एंट्री इकडनं होती, पण आपण डायरेक्ट तिकडनं आलो. शॉर्टकट मारलाय जरासा. मंदिर बघू शकता.
चाललो आता आतमध्ये. अच्छा आहे ना. आतमध्ये आलो समजला टिक्का लावायला विसरलो. जादू मोबाईल इकडे पण अलाउड नाही आहे. जसा भेटेल तसं मी दाखवायचा प्रयत्न करेन. VIP तिकीट पण आहे तर 200 रुपये. आम्ही VIPनेच चाललो आहे. पैशाची कमी नाही. पैशाची कमी नाही. एवढे लांब आलो तर जराशे 200 रुपये खपावता. 200 रुपयेच आहे आणि मोबाईल अलाउड नाही. जसा दाखवायला भेटेल तसा मी दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला. आता चाललो आहे. अच्छा पहिल्यांदा हाती जवळ बघते. पहिल्यांदा जाम वर्षांनी बघितलेलं. आपली दर्शन झालं आमचा. 1 नंबर दर्शन झालाय. फोटो वगैरे काढता अच्छा वाटते बघा. भारी आहे. दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही रूमवर चाललो आहे. आता चेंज करू. रूमवर नाही जाणार आम्ही. रूम सोडली मगाशी. चेंज करू आणि डायरेक्ट कन्याकुमारीसाठी निघू. पहिला विचारू पहिला जेवणाचा कुठं आहे सगळा. मला वाटते जेवण आपण इथंच करणार आहोत ना. इथं जेवण करणार आहोत. आता सध्या तरी स्ट्रॉबेरी घेतले. स्ट्रॉबेरी मिल्कशेक तिथेच चाललो आहे आता. आणि हा ब्लॉग मला वाटते आपण ट्रॅव्हलिंगचा पण ॲड करला तर करू. सांगतो मी पुढं. चला भेटूया गाड्यांजवळ. पूर्ण आजचा एकदम भारी दर्शन झालं सगळा. सकाळी पण आपण 22 कुंडांचा स्नान केला. त्याचा पण टाईम 4:30 ते 1पर्यंत असते आणि नंतर डबल 3 ते असते. 3 ते 9पर्यंत. पण सकाळी जी वाईब असते ना ती भारी असते. आणि 1ला आपला 1 वाजता पण देऊळ बंद होतं आहे. तर लवकर जा तुम्ही पण सगळेही आणि जास्त करून सकाळीच जा. आता आम्ही पोचलो आहे गार्डनजवळ. तिथं आम्ही गाड्या लावत हॉटेलजवळ पोचलो आहे. चेंज वगैरे केला आहे. गाड्या पण निघल्यात आपल्या. तर चाललो आहे आपण डायरेक्ट कन्याकुमारीला निघलो आता आपण जायला. फायनली हॉटेल भेटला आहे. आता आम्ही आलो आहे. तर जाऊ मस्तपैकी. सगळी आमची गँग आता उतरेल गाडीतून. काय आहे नाव बघा. बिर्याणी व ताव मारायचं आहे. पोचू डायरेक्ट. आज कन्याकुमारीला पोचायला लेट होईल जरासा. रात्री होईल आम्हाला. सिम्बा आहे बघ. काय जातो आता जेवायला. आला आहे बटर चिकन आणि हे बघा हैदराबादी आहे. आपण बघू शकता केलीचं पान आहे. त्याच्यानं सगळ्यांना जेवण दिलं आहे. म्हणजे इकडं सगळ्याकडं त्याच आहे. चला जेवण वगैरे झालं आहे. दोन्ही पण गाड्या तर निघल्यात. आता आपण चालू कन्याकुमारीला जावाला. फायनली पोचलो आपण. 10:30 वाजले. रूमसुद्धा भेटले आम्हाला. पहिल्यांदा अंडरग्राऊंड रूम बघतोय. चाललोय. सगळ्यात लास्ट वाला. सगळ्यात लास्ट वाला. चला पोचलो आता रूममध्ये. रूम फॉलो आणि आतमध्ये जातो. रूममध्ये बघा रूम. अजून आम्ही 2 रूम घेतले आणि टोटल 3 रूम आहेत आमच्या अशा. गिर गर्दन घाट लागे का. आता सगळे आम्ही जेवायला चाललोय. आरती मंडळी आमची गेले पुढं. आता लॉक वगैरे लावता आणि चाललोय. आता नॉनव्हेज तुडव बस नंबर खाऊ. आता आम्ही नॉनव्हेज वगैरे खातो आणि उद्या कन्याकुमारीला जाऊ आपण. बरोबर ना. कन्याकुमारी ना. उद्या कन्याकुमारीचा व्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. लेट्स गो. जेवण मागवलं सगळं आता जेवतान. चला आलो रूमवर. सगळी मंडळी बाहेर आहे. मला व्लॉगसुद्धा एडिट करायचा आहे म्हणून मी आलो रूममध्ये. ही बघा रूम आमची. आम्ही टोटल 3 रूम घेतल्या आणि आता आपण कन्याकुमारीला आहो. आणि उद्याचा व्लॉग कन्याकुमारीचा असेल. भारी मजा येणार आहे उद्या पण. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.